काल माझी ना मान खूप दुखायची, त्यामुळे मी काल जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, फक्त इडलीचा वगैरे घेतला करताना दाखवलं. तर त्याला आता आज ते ना चहा ठेवलाय आईला, सुमितला पण दूध वगैरे देते. आणि मी काही सकाळी चहा नाही घेतल्यामुळे मग मला पपई कट करून ठेवलेली. एकादशी आहे, आईला उपवास आहे, आईला आणि मला. तर मग मी भगर भिजवते थालीपीठ बनवायला. आणि सुमितला काही सुमित धरणार नाही आहे, त्यामुळे मग सुमितला तरी स्वयंपाक वगैरे. तर आता मी ना भगर भिजत घालीते थालीपीठ करायला. तू खाशील ना सुमित थोडीफार? नाही नाही खाणार का? मग आजीला मलाच करू का? हा. हे बघा थालीपीठ आहे ना, चांगली मऊ येतात. थोडेसे साबुदाणा टाकायचा त्याच्यात भिजत. आणि मी काय करते त्याच्यातच शेंगदाणे पण टाकते, अर्धा तास भिजते ना. हे ना थोडंसं धुवून घेते आणि भिजत ठेवते अर्धा तास आणि मग दळते. मग मस्त मऊ येतात. आता कालपासून चांगला चालू झाले. परत काल दिवसभर ना संध्याकाळी चालू झाला. आपण तिकडे आता ही आल्यावर तो आली एकादशी तर म्हणले ना आले आपल्या बरोबर त्र्यंबकला, तर मग जाऊ. आता देवर आहे ना, चांगला आहे म्हणले. थोडासा जागा नाही फक्त जेवायला, नाही देवाला चांगला आहे. इथे चहा घेता घेता चालल्या होत्या आमच्या गप्पा तिघांच्या. पण इथं जवळच आईने कुठतरी बेलाचं झाड बघितलेलं होतं, तर मग आई म्हणे मी बेलाचं पानं पण आणते आणि तुळशीचे शेंडे तोडून आणले. आणि मग विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला ती हार बनवत होती इथं. आता इथे आहे ना आजीला धिरडे, म्हणजे बगरीचे धिरडेच म्हणतात आमच्याकडं, कुणी कोणी थालीपीठ पण म्हणतं. आम्ही ते काढू राहिले. सुमित म्हणतो तर नुसते धिरडेच काढू राहिली का म्हणजे. त्याला म्हणले अरे आजीला मी म्हणते चटणी करू का, तर ती नाही म्हणते. ती म्हणते नको वाटतड परत पोट दुखायचं वगैरे. हा डोशाचा तवा आहे ना, याच्यावर मोडत नाही बरं का. तुमच्याकडे नाही का वहिनी? नाही ना, त्यामुळंच मग आजीला म्हणा की खाऊ ना आता गरम गरम. कसे झाले ग? दे पाहिजे. तू पण घे बसून आता जेवण करायला इथं. मस्त येते ना भाजी. तिखट नाही झाली तुम्ही? चांगली झाली भाजी. बाई मी ती शेंगदाणे जास्त टाकले भाजीला, पण सुमितला अगं शेंगदाणे जास्त शेंगदाण्याची आवडती. आम्ही लहान, आता तुझं धिरड दिलं ना सुमित तेवढं, असं मला एक 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 घास द्यायचं. एवढे पोरं होतो 5-6 जण. उपवास असला का मग प्रत्येकाला असं एक 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 घास द्यायचं. अगं ट्रॉल्या आहे ना वरचीवर पुसल्या का म्हणजे डाग दुख काढायला होती. तुम्ही काय करता? हात लागतो गाय गाय तरी तू एक हाता नाही पोरं सुरू असते मग आणखी पण मग तरी ते स्वयंपाकाच्या वेळेस थोडाफार हात लागलं ना वरचीवर, मग काय करते मी 7-8 दिवसांनी पुसूनच घेते. वरचीवर पुसलं का म्हणजे मग जास्त खराब नाही होत काही नाही. किचन वगैरे धुतला का मग चालू चालू लगेच पटकन घेते मी करून कपडा मारून. मी ना आता यांना दोघांना चहा देते, बघते दुकान उघडेल का बंद. मला जायचंय त्र्यंबकेश्वरला दर्शनाला, सवारीची एकादशी. आई मी तिच्याला त्र्यंबकला जाऊ. दिवस आले त्यामुळे इथे मला बाजरीचं दळण दळायचं होतं ना, तर मग समोरच गिरण होती. म्हटलं त्र्यंबकेश्वरला जायच्या अगोदर दळण टाकून देऊ, म्हणून आईन मी चालली होती दळण टाकायला. एकदम ऊन म्हणजे वाळलेले पूर्ण, अजिबात पाऊस झालेला नाहीये ना. जर 2-4 तासापासून चांगलं असं वाटतं. ते काय म्हणे फोन करतो की यायचं नाही नाही या म्हणे घरी.
तर आलोय आम्ही यांच्या मित्राच्या इथं, त्यांना पण घ्यायचं आहे आमच्या बरोबर त्र्यंबकेश्वरला. येतील ते, आम्ही गाडीत बसलेलो येऊ राहिले. इथे आता पोचलोय आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये, दर्शनाला चाललोय. तर गाडी डायरेक्ट निवृत्तीनाथाच्या समाधीकडेच चाललोय घेऊन. आलोय आम्ही आता निवृत्तीनाथाच्या मंदिरात. गर्दी आज एकादशीची. जे लोक पायी दिंडीत गेलेली होती ना वारीला, तर ते लोक आता त्र्यंबकेश्वरला येत आहे दर्शनाला. त्यामुळे जास्त गर्दी आहे आज वारीची एकादशी. कुशाव्रतावर आलोय आम्ही आता इथं हातपाय धुवायला.
आलं आलं. त्या काकांच्या मावशीचा बाईचा ये मम्मी आता गर्दी ओळखलं तर तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये दिसचाल ना मग शिवड्याचे ये हा इथं कुशाव्रतावर हातपाय धुतले आणि मग निघालो होतो त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात. पण मग आई म्हणे इथं गंगा गोदावरी मंदिर आहे तिथं दर्शनाला जाऊ. मग दर्शन घेतलं तिथं आणि तिथून पुढे मग त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात निघालो. तर मग यांना चहा घ्यायचा होता, पाऊस बी चालू होता. मग चहा घ्यायला थांबलो तिथं. चहा घेता आता हे इथं मी काही चहा घेत नाही. माझ्या मैत्रिणीच्या इथं आलेलो आहे. तिचं गार्डन बघू आपण आता. मस्त गार्डन आहे तिचं. इथं मनी प्लॅन आहे हा. छोट्या छोट्या बॉटलमध्ये लावलेली तिने. सदाफुली, करदार, किती छोट्या छोट्या बॉटल मध्ये लावलेली मस्त. मस्त मनी प्लॅन आहे. आणि इथे हे जास्वंदीचं तर कुंडीत लावलेली तिने. हे बघा छोट्याशा कुंडीत लावलेली मस्त आले. कर्दळ, हा कढीपत्ता आहे. इकडे पण जास्वंदी. छान केलेली पण काय नाही.
मला घ्यायला येतं. चला ना सोनताई, चला ना झाड लावून द्या. हे असं होईल का डब्यामध्ये हळदी माझं कुंकू. का ग हे? हो. अगं नारळाचं तुम्ही या नारळाच्या करवंटीत लावले, तुला दिलं ते कशात बी होतं, कशात बी. हो का हा कशात पण. हळदी कुंकवाला मी कधी वस्तू आणत नाही, मी सगळे हे वाटते. हो का छोटे मडके घेऊन येते, आपण घट बसवतो ना ते आणते 1 महिना आधी. सगळे झाडे लावते त्याच्यात वेगवेगळे, तुळस वगैरे, आणि ते देते वाण म्हणून. खूप छान झाली, मला तर खूप आवडलं पाहिजे. खूप वाटतं ते. तर चला पोचलोय आम्ही घरी आता. त्र्यंबकेश्वरवरून उशीरच झाला जरा यायला. आता मी भगर आणि आमटी करते. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.